बघायचे। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलेलं आहे। मोदींना आंदोलकांना भेटायला वेळ नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। मोदी शहांना गद्दारांना भेटायला वेळ आहे, मात्र विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी निशाणा साधलेला आहे। मोदी नवे स्वामी झालेत का असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि मोदींच्या भेटीवर आता टीका केलेली आहे। तर मोदी शहांना गद्दारांना भेटायला वेळ आहे, मात्र विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे। आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझीना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटतायत आणि गद्दारांना सांगतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हे फार आक्षेपार्ह आहे आणि ह्याची दखल आम्ही तर घेतोच आहोत, जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही कोणाला बोललेला। आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं। ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय। तर लोकशाही बद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे। निवडणूक आयोगाने जे बिनधास्तपणे सांगितलं की आमच्या पक्षाची घटना त्यांच्याकडे नाही, अरे नाही तर आमच्याकडे मागायची, आम्ही दिलेली होतीच। जर तुमच्याकडे घटना गहाळ झाली असेल तर आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला पुन्हा घटना देऊ, पण घटना नाही म्हणून तुम्ही निकाल नाही बदलू शकत। तर या अशा काही गोष्टी ज्या आहेत जे या वेळेला पहिल्या प्रथम ही प्रश्नोत्तर होत आहे, म्हणून आम्ही आशादायी आहोत। आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नकोय, संविधानानुसार आम्हाला निकाल पाहिजे। जर संविधानानुसार पाहिलं तर हे गद्दार यांनी सरकार स्थापनच करू शकत नव्हते, अशी ही परिस्थिती आहे। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुक वरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्राम वरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे आणि मला नाही वाटत अशी, म्हणजे कदाचित ही खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं, कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान, माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत।